मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ रिव्ह्यू स्टुडंट फ्रॉम जीएमसी. आज आपण या व्हिडिओमध्ये डेंटल कॉलेजचा महाराष्ट्रामध्ये काय कट ऑफ राहणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत या वर्षी 2025 साठी. तर एक्सपेक्टेड गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचा 2025 मध्ये काय कट ऑफ राहील. जर तुमची एससी कॅटेगरी असेल तर तुमची रँक 2,75,962 असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज भेटून जाईल. एसटी कॅटेगरी 5,41,354, विजय कॅटेगरी 3,80,642, NT1 कॅटेगरी 1,94,754, NT2 कॅटेगरी 3,89,699, NT3 कॅटेगरी 2,53,662, ओबीसी कॅटेगरी 1,61,533, एससीबीसी कॅटेगरी 1,15,858, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 1,50,952, ओपन कॅटेगरी 98,521. हा जो कट ऑफ आहे या कट ऑफ पेक्षा 100% सांगतो तुम्हाला 5 ते 8,000 नी रँक जास्तच येणार आहे. 5 ते 8K पर्यंत 100% रँक जास्तच येणार आहे. हा एक्सपेक्टेड आहे. याच्यापेक्षा जर तुमची जास्त रँक असेल तरी तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज भेटून जाईल. आता आपण बघूया प्रायव्हेट डेंटल कॉलेज. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज 4 आहेत बघा. आता आपण थोडक्यात माहिती घेऊया प्रायव्हेट डेंटल कॉलेजचा कट ऑफ काय येऊ शकतो एक्सपेक्टेड 2025 साठी. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट डेंटल कॉलेज आहेत टोटल 25. तर बघूया याच्यामध्ये काय कट ऑफ राहू शकतो. जर तुमची ओपन कॅटेगरी जर असेल तर जर तुमची रँक जर 5,18,221 असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट डेंटल कॉलेज भेटून जाईल. एससीबीसी कॅटेगरी रँक 7,08,603 पर्यंत, ओबीसी कॅटेगरी 5,25,000 रँक पर्यंत, 5,25,464 रँक पर्यंत, विजय कॅटेगरी 5,35,211 रँक पर्यंत, एसटी कॅटेगरी 7,25,743 रँक पर्यंत, एससी कॅटेगरी 5,23,241 रँक पर्यंत, NT1 कॅटेगरी 5,73,825 आणि NT2 कॅटेगरी 4,98,028 आणि NT3 कॅटेगरी 5,01,050 या रँक पर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिक्स प्रायव्हेट डेंटल कॉलेज भेटून जाईल. आता सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो जवळजवळ ते 10 ते 12K एवढ्या रँक पर्यंत फरक पडणार आहे फिक्स या वर्षी. कारण की या वर्षीचा पेपर लेवल खरंच टफ होता. टफ पेपर लेवल. तसंच महाराष्ट्रामधली विद्यार्थ्यांची गुणवंता यादी पण घसरलेली आहे या वर्षी. गुणवंता यादी महाराष्ट्रातली फिक्स घसरलेली आहे पेपरच्या टफनेसमुळं. आता आपल्याला तो SML स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर समजूनच जाईल. त्यामुळे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसं माहिती आहे का BDS ला प्रेफरन्स देत नाही. तर त्याच्यामुळे पण याचा कट ऑफ चांगला बऱ्याचपैकी कमी होणार आहे. एवढं फिक्स आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल कसली शंका असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करा. त्याचं तुम्हाला आन्सर अवश्य मी कळवेल तुम्हाला लगेच कमेंट रिप्लाय करून. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.